नमस्कार मंडळी, मी शेफ अमोल राऊत तुम्हा सर्वांचं स्वागत करतो तुमच्या लाडक्या कार्यक्रमामध्ये ज्याचं नाव आहे रुचिरा। मंडळी, नेहमीच आम्ही तुमच्यासाठी काही ना काहीतरी नवनवीन रेसिपी घेऊन येत असतो। तशीच एक चवदार अशी एक रेसिपी आज आम्ही तुम्हाला बनवून दाखवणार आहे ज्याचं नाव आहे मलाई कोफ्ता करी। तर मलाई कोफ्ता करी बनवण्यासाठी लागणारं जे साहित्य आहे ते पाहूया। मलाई कोफ्ता करी बनवण्यासाठी लागणारं साहित्य आहे कांदा, टोमॅटो, तुकडा काजू, पनीर, कॉर्नफ्लॉवर, बटर, फ्रेश क्रीम, हिरव्या मिरच्या, दालचिनी, तेजपत्ता, मीठ, तेल, हळद, लाल तिखट, जीरा पावडर, गरम मसाला पावडर, धने पावडर, लवंग, मोठी वेलची, हिरवी वेलची, कसुरी मेथी, जिरं, आलं बारीक चिरलेलं, लसूण, बारीक चिरलेलं लसूण, साखर, मनुके, चाट मसाला, कोथिंबीर सजावटीसाठी। तुम्ही साहित्य तर लिहून घेतलंच असेल, तो वळूया मलाई कोफ्ता करी बनवण्यासाठी। तर सर्वप्रथम आपण जी आहे कोफ्ता करी त्याचा बेस बनवून घेणार आहोत। एका कढईमध्ये थोडंसं तेल तापून घेऊ। आणि ह्यामध्ये आपण आता गरम मसाले पहिले परतून घेणार आहोत। ही कोफ्ता करी, मलाई कोफ्ता करी एक रॉयल अशी डिश आहे। नावातच बघा, नाव जेव्हा आपण ऐकतो तेव्हाच तोंडाला पाणी सुटलं की नाही? सुटलं ना? तेल जास्त गरम होऊ द्यायचं नाहीये। आपण आपले अख्खे गरम मसाले चालू करू। सर्वात प्रथम लवंग, मोठी वेलची, एक किंवा जास्तीत जास्त 2, 4 ते 5 हिरव्या वेलच्या, दालचिन, आणि हे तेजपत्ता। काळे होऊ द्यायचे नाहीयेत। तेल जर असं गरम झालेलं तेव्हा मी हे गरम मसाले टाकले। परत जरासा गॅस स्लो ठेवूया आणि आता आपण जिरं टाकून घेऊ, कारण की जिरं करपण्याचा जास्त चान्स असतो। कोफ्ता करी बनवण्यासाठी आपलं जी ग्रेव्ही बनवणार आहोत त्या ग्रेव्हीला मखनी ग्रेव्ही असं म्हटलं जातं। तर तुम्ही जेव्हा पण आपण हॉटेलमध्ये वगैरे जातो त्यावेळी व्हेज मखनी, व्हेजिटेबल मक्खनवाला वगैरे अशा प्रकारच्या जेव्हा डिशेस मागवतो त्याच्यामध्ये एक बेसिक ग्रेव्ही अशी रेस्टॉरंटमध्ये बनवली जाते। तर ती तुम्ही आता घरी बनवू शकणार आहात। आता ह्यामध्ये आपण टाकणार आहोत अख्खा कांदा, एक अख्खा कांदा मी घेतलेला, मोठा मोठा कापायचा आहे आपल्याला। जोपर्यंत आपला कांदा शिजतोय तोपर्यंत मी काय करणार आहे, तोपर्यंत आलं आणि लसूण एकत्र ठेचून मी आपल्या ह्या मखनीमध्ये घालणार आहे। माझ्याकडे इथे खलबत्ता आहे, आलं घेऊया, आणि लसूण।
आलं आणि लसूण छानपैकी असं ठेचून झालेलं आहे. त्या आल्याचे जे ज्युसेस होते ना ते सुंदरपैकी आपल्या ह्या ग्रेव्हीला आता लागणार आहेत. यामध्ये थोडंसं बटर, मखनी नावाप्रमाणेच मक्खन हे जास्त वापरलं जाणार म्हणजेच बटर. तर मी अनसॉल्टेड बटर वापरलेलं आहे जेणेकरून माझी जी डिश आहे ती जास्त खारट नाही होणार. चला, वेळ झालेली आहे हिरव्या मिरच्या आता ॲड करण्याची. हिरव्या मिरच्या आहेत जाड्या जाड्या असं कापून घेतलेल्या. ह्या जास्त तिखटवाल्या मिरच्या आहेत. थोडंसं आता मीठ टाकू. आपण घरी ना ही मखनी ग्रेव्ही आहे ही बनवून ठेवू शकतो. अजूनपर्यंत पावडर मसाले काही गेले नाही आहेत, अख्खे गरम मसालेच आहेत. तेलामध्ये चांगला त्यांचा जो एक फ्लेवर असतो ते अख्खे गरम मसाले सोडत आहेत. कांदा आता पूर्ण शिजवून घ्यायचा नाही आहे कारण का आपल्याला आपला कांदा जो आहे तो टमाटरसोबत शिजवायचा आहे. तर ह्याचा एक रेशो असतो जेवढा कांदा त्याच्या दुप्पट आपल्याला टमॅटोज वापरायचे आहेत. टमॅटो प्युरीही वापरू शकतो किंवा अख्खे टमॅटो. हळूहळू टमॅटो शिजत राहतील. ह्या दोन प्रकारे आपण मखनी बनवू शकतो. एक आहे जी आता आपण बनवतोय ती ज्याच्यामध्ये तेलामध्ये सगळे भाज्या परतून आपण ही मखनी बनवू शकतो. आणि दुसरी आहे ह्या भाज्या एका गरम पाण्यामध्ये उकळत ठेवायच्या आणि त्याची प्युरी बनवायची. पण चव माझ्यामध्ये ह्या पद्धतीने बनलेल्या मखनी ग्रेव्हीला जास्त आहे. आता हे झाकण लावून आपण मधी मधी हे पॅन हलवत राहायचं आहे जेणेकरून आपली टमॅटो अनियनची जी ग्रेव्ही आहे बनणार आहे ती ह्या पॅनला स्टिक होणार नाही. तर हे आपल्याला एक 7 ते 8 मिनिटं आपल्याला आपला कांदा टमॅटो आहे तो शिजून घ्यायचा आहे. तर मंडळी आपला टमॅटो आणि अनियन जो आहे तो शिजत आहे. जोपर्यंत हा टमॅटो आणि अनियन शिजतोय तोपर्यंत आपण काय करणार आहोत, आपण बाजूला आपले कोफ्ताच बनवून घेणार आहोत. तर कोफ्तासाठी आपले हे मलाई कोफ्ता आहे त्याच्यासाठी मी घेतलेलं आहे पनीर. हे पनीर मलाई पनीर आहे. 2 प्रकारचं पनीर असतं. हे पनीर हे आपण पालक पनीर वगैरे ज्या डिशेस बनवतात त्यासाठी वापरलं जातं. तुम्ही मार्केटमध्ये दुकानदाराला विचारलं डेअरीमध्ये तर तुम्हाला हे पनीर उपलब्ध मिळेल, मलाई पनीर. तर एक बाउल घेऊ आणि त्याच्यामध्ये हे बारीक किसलेलं पनीर. पनीर नंतर जाईल थोडंसं मीठ, थोडंसं लाल तिखट, जिरा पावडर, धना पावडर आणि हे कोफ्ता जे आहेत ना ते चटपटे खूप सुंदर लागतात. तर चाट मसाला त्याच्यासाठी. मध्ये मध्ये आपण आपला जो अनियन टमॅटोची ग्रेव्ही शिजते ती आपण स्टर करत राहू. आपले जे कोफ्ताज आहेत त्याला एक बाइंडिंग एजंट लागतो जेणेकरून हे सगळं मिश्रण जे आहे ते एकत्र घट्ट करून ठेवण्यासाठी. तर आपण वापरणार आहोत कॉर्नफ्लॉर. तुम्हाला कॉर्नफ्लॉर वापरायचं नसेल तर काय वापरू शकता, तर तुम्ही वापरू शकता रोस्टेड भाजलेलं जे बेसन असतं तव्यावर भाजलेलं बेसन ते आपण टाकू शकतो. आता मी कॉर्नफ्लॉर वापरणार आहे. झालेले आहेत सगळे इन्ग्रेडियंट्स टाकून आता आपण मळून घेऊया बऱ्यापैकी. कोफ्ता म्हणजे माझ्या वाचनात असं आलेलं आहे की तर तळलेले बॉल्स ते व्हेजिटेबल्सचे पण असू शकतात किंवा कुठच्या मांसाहारी पदार्थाचे सुद्धा असू शकतात आणि मलाई म्हणून पनीरचे असू शकतात. सोयाबीनचे पण बनवू शकतो, चीजचे बनवू शकतो.
तर कोफ्ता काही असू शकतात. जे फ्राईड बॉल्स असतात आपण ग्रेव्हीबरोबर सर्व करतो त्याला कोफ्ता असं म्हटलं जातं. चांगल्या प्रकारे मळू जेणेकरून हे तेलात जेव्हा आपण फ्राय करू ते फाटणार नाही. गोळे घ्यायचे आहेत आणि ते असे दाबायचे थोडे, हे बघा. आणि आता मी काय करणार माहिती आहे का, ह्याच्यामध्ये टाकणार आहे मनुके. असे आता सेम आकाराचे कोफ्ताच आपण बनवून घेणार आहोत. तर अशा प्रकारे आपले मलाई कोफ्ता बनवून झालेले आहेत. आता आपल्याला फ्राय करायचे आहेत. तर तोपर्यंत आपण साईडला तेल गरम करत ठेवू. परत वळूया आपल्या ग्रेव्हीकडे. तयार होते कशी समजते, जेव्हा आपले जे टमॅटो आहेत तुम्ही बघू शकता हे आता मॅशी होत आहेत. ह्यामध्ये आपण ॲड करणार आहोत थोडेसे पावडर मसाले, हळद आणि काश्मीरी चिली पावडर. जी याला कलर देणार आहे. आणि आता काजू घरी जाणार आहेत. आता आपण थोडंसं पाणी टाकू. हे पाणी शेवटी टाकण्यामागे पण एक कारण होतं, कारण आपल्याला आपला हा जो मसाला आहे तो आता पिसायचा आहे मिक्सरमध्ये, तर तो थंड व्हावा लागतो. शेवटी पाणी टाकलं तर तो मसालाही थंड व्हायला थोडीशी मदत होते. गॅस बंद करूया. एका प्लेटमध्ये आपण हा आपला मखनीचा मसाला आहे तो थंड करण्यासाठी ठेवून देऊ. आणि हा आपण आता मिक्सरमध्ये पिसणार आहोत. त्याच्या अगोदर ह्याच्यामधले जे अख्खे गरम मसाले जे आपल्याला दिसत आहेत आणि जे आपण उचलून बाजूला करू शकतो ते आपण उचलून बाजूला करणार आहे. कारण ह्यांचं काम झालेलं आहे, फ्लेवर सोडणं आहे. ते त्यांनी तेलामध्येच फ्लेवर सोडून आपलं काम केलेलं आहे. तोपर्यंत आपलं तेल हे गरम होत आहे आणि गरम झालेलं पण आहे बऱ्यापैकी. आणि आपण हा जो पॅन आहे हा धुणार नाही आहोत. काही रेसिपी असतात आणि ज्याला वन पॉट रेसिपी, सिंगल पॉट रेसिपी म्हणजे एकाच भांड्यामध्ये सगळं बनवायचं आहे. मसालाही त्याच्यातच, त्याच्यानंतर शेवटची ते फोडणीला घालणार आपण ते पण त्याच्यातच. त्यांनी करून जे मसाले आपण अख्खे गरम मसाले या तेलात परतलेले आहेत तर त्या पॅनमध्ये सुद्धा त्याचा फ्लेवर असतो जो आपल्या मुख्य रेसिपीला, शेवटच्या रेसिपीला खूप उपयोगाचा असणार आहे. तर तात्पुरतं थोडंसं बाजूला करून ठेवतो आणि ह्याच्यातच नंतर आपण आपली मखनीची ग्रेव्ही बनवून घेणार आहोत. अशा प्रकारे आपल्याला आता उरलेले आपले जे कोफ्ताच आहेत ते फ्राय करून घ्यायचे आहेत. गरमागरम कुरकुरीत असे मलाई कोफ्ता फ्राय होऊन तयार झालेले आहेत. आता आपण ह्याची ग्रेव्ही बनवणार आहोत. आपलं ही कोफ्ता करीची जी ग्रेव्ही आहे तिचा मसाला जवळजवळ थंड झालेला आहे. आपण आता हा मिक्सरमध्ये वाटून घेऊ. यामध्ये थोडंसं तेलही टाकू. तेल टाकण्यामागं कारण असं आहे की आपली जी ग्रेव्ही बनणार तिला जरा एक बाइंडिंग लागते. तेल टाकायचं आणि थोडंसं पाणी.
मिक्सरमध्ये बारीक वाटून घेऊया. बऱ्यापैकी बारीक असा पिसून तयार झालेला आहे. आपण आता काय करणार आहोत माहिती आहे का, आपण हे स्ट्रेन करून घेणार आहोत. त्यासाठी माझ्याकडे एक चाळणी आहे. पाणी टाकू जेणेकरून काहीही वेस्ट होणार नाही. तर आपली मलाई कोफ्ता करीची ग्रेव्ही जी आहे ती आपण वाटून घेतली, नंतर स्ट्रेनरमधून काढून घेतली, जेणेकरून त्याच्यामध्ये काही अख्खे गरम मसाले अजून राहिले असतील त्याचा जो दाणेदारपणा असतो तो आपल्या ग्रेव्हीमध्ये आपल्या दाताखाली लागणार नाही. कारण का ही आपली ग्रेव्ही आहे जी मखनी बेस आपण वापरणार आहोत. नावाप्रमाणेच मखनी एकदम मुलायम अशी ग्रेव्ही लागली पाहिजे म्हणून आपण हे स्ट्रेन करून घेतलेलं आहे. आता मी तुम्हाला मगाशी म्हणालेलो आपला पॅन जो आहे तो आपण धुणार नाही आहोत, तोच पॅन मी परत वापरणार आहे. बटर टाकून घेऊ. थोडंसं तेलही बटर सोबत. बटर पूर्ण मेल्ट व्हायला देऊया. बारीक चिरलेलं लसूण, हे उभं चिरलेलं आलं, आलं आणि लसूण चांगल्यापैकी बटर आणि तेलामध्ये परतून घेऊ. आता आपली ही जी मगाशी ग्रेव्ही तयार केलेली आहे ती आपण पॅनमध्ये टाकणार आहोत. थोडंसं पाणी टाकू. आवश्यकतेनुसार आपण पाण्याचं जे प्रमाण आहे हे कमी जास्त करू शकतो. थोडेसे पावडर मसालेही टाकून घेऊ. धना पावडर, जिरा पावडर, काश्मीरी चिली पावडर, कसुरी मेथी, फ्रेश क्रीम, थोडंसं मीठ. एक शेवटचा मसाला फक्त आपल्याला टाकायचा आहे, तो आहे आपला गरम मसाला पावडर. कारण का हा मसाला जो असतो ऑलरेडी आपण जे अख्खे मसाले आहेत ते रोस्ट करून बनवलेला असतो, त्यामुळे तो जेवणात अगदी शेवटी ॲड करायचा असतो, जेणेकरून आपली जी ग्रेव्ही आहे ती कडू होणार नाही. एक उकळी येण्यासाठी आपण थांबलेलो झालेली आहे. उकळी आलेली आहे.
जास्त शिजवायची गरज नाही का, अगोदरच आपण हा मसाला शिजवून घेतलेला आहे. आता आपण काय करणार आहोत, गॅस लो करूया. हे कोफ्ते जे आहेत हे आपण डायरेक्ट ग्रेव्हीमध्ये ॲड करणार नाही आहोत. त्याचं कारण असं आहे की जेणेकरून हे कोफ्ते तुटणार नाही ग्रेव्हीमध्येही, तेही फ्राय झालेले आहेत. तर आपण सर्व कसे करायचे, एक डिश घेऊ आणि आपले कोफ्ते ठेवू. एक कोफ्ता तोडूनही बघूया. हा तुम्हाला पाहिजे तेवढे कोफ्ते आपण टाकू शकतो. गॅस बंद करू आणि ही करी जी आहे ती आता आपण कोफ्त्यांच्या वरून सर्व करणार आहोत. थोडीशीवरती कसुरी मेथी ही सर्व करू. थोडासा गरम मसाला पावडर, फ्रेश क्रीम, आणि थोडेसे कोथिंबीरचे पानं. तर अशा प्रकारे आपली मलाई कोफ्ता करी जी आहे ही तयार झालेली आहे. तुम्ही याची साहित्य आणि कृती लिहून घ्या. तर मंडळी, मी आशा करतो तुम्हाला आमचा आजचा हा एपिसोड आवडलाच असेल. तुम्ही ही मलाई कोफ्ता करीची जी रेसिपी आहे ती घरी नक्की ट्राय करून पहा आणि ती कशी झाली होती ते आम्हाला आमच्या यूट्यूब चॅनल आणि फेसबुक अकाउंटद्वारे कळवा. आम्ही पुन्हा भेटू काही नवीन रेसिपींसोबत. तोपर्यंत धन्यवाद.